ऍक्च्युली माझा मोठे मामा आहेत ना, त्यांचा नातू इकडे अडकलेला आहे आणि आम्हाला पण सकाळीच माहिती भेटली. तर भेटल्यानंतर आम्ही इकडे चौकशी करायला आलो. आतापर्यंत काही आम्हाला माहिती भेटली नाहीये, पण आम्ही बोलतोय पोलीस ऑफिसरच्या आणि बाकी म्युनिसिपल जे असिस्टंट आहेत त्यांच्या बरोबर बोलतोय. कधीपासून तो इकडे राहायचा आणि काय करत होता? मला वाटतं हल्लीच आलाय, तो शिपिंग मध्ये होता. तर सध्या म्हणजे एक आठवडाभर झालं असेल इकडे आलेला आहे. आणि हे काल हा प्रकरण घडलं त्याच्यानंतर आम्ही आता बघायला आलोय की कसं काय, पण अजून मिसिंगच आहे आणि आम्हाला काही व्यक्ती भेटली नाहीये. ये 11:30 बजे की घटना है सर। 11:30 बजे की घटना है। मैं बाहर फोन पे बात कर रहा था, तो फोन पे बात करने के बाद मैं जैसे ही रूम को जा रहा था तो अचानक बिल्डिंग नीचे गिर गई। पूरी बिल्डिंग नीचे गिर गई। तो मैंने खिड़की पकड़ ली थी। खिड़की पकड़ लिया था तो पता नहीं किसी ने बाहर से धक्का मारा। आगे को आ गया तो यहाँ पर लगी थी मेरी हल्की। तो फिर सीढ़ियों पे आ गया। मैं सीढ़ियों पर उल्टा करके आ गया था। कौन कौन वहाँ पे रहते थे आप लोग? कौन से फ्लोर पे रहते थे? हम सेकंड फ्लोर पे रहते थे। रूम नंबर था 210 और 3 जने रहते थे। एक तो मैं था, 2 मेरे साथ वाले थे, दीपक बोरा और गोविंद राव। और कौन था आपके ऊपर जो रहते थे? और वो पिथौरागढ़ का था। वो हरी सिंह करके नाम था, हयात सिंह भी कहते थे उसको। क्या उनको कुछ लगा है या कुछ मिसिंग है? हाँ, मिसिंग है सर। कितने जने? आजची जी घटना इथे विरार पश्चिमला झालेली आहे, पूर्वला झालेली आहे, ती अतिशय दुर्दैवी आहे। यामध्ये जी बिल्डिंग पडली त्याच्यामधनं आम्ही NDRF आणि अग्निशमन दल तात्काळ इथे पोहोचलं आणि बचाव कार्य सुरू केलं। आपण 9 लोकांना इथनं जिवंत बाहेर काढलेलं आहे। आतापर्यंत आपल्याला 8 डेड बॉडी मिळालेल्या आहेत। त्याच्यामध्ये 1 वर्षाचा एक मुलगा आहे, 11 वर्षाची एक मुलगा आहे आणि बाकी 5 स्त्रिया आणि 3 पुरुष असे आहेत। याच्याबरोबर हे जे डेड बॉडी आहे या त्यांच्या नातेवाईकांना ताबडतोब देऊन त्यांना महानगरपालिकेकडनं कशी मदत करता येईल आर्थिक स्वरूपात त्याचा आपण विचार करतो आहे। ज्यांना आम्ही रेस्क्यू केलं त्यांना आम्ही हॉस्पिटलाइज केलेलं आहे, त्यांना आपण ट्रीटमेंट देतो आहे आणि त्यांच्या ट्रीटमेंटबाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत। याशिवाय जे लोक इथे कुटुंब आम्ही सुखरूप बाहेर काढलेले आहेत त्या सगळ्यांची राहायची व्यवस्था, त्यांचं जेवण व्यवस्थित होतं की नाही याच्याकडे आमचं लक्ष आहे। त्याशिवाय ही बिल्डिंग ज्यांनी बांधली त्या बिल्डरवर आम्ही FIR दाखल करून त्याला पोलिसांनी अरेस्ट केलेलं आहे। अशा पद्धतीच्या वसई शहरामध्ये धोकादायक इमारती उभ्या आहेत, यापुढे आपलं काय नियोजन असेल का? धोकादायक इमारती जे आहे हा एक वसई विरारचा मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल। याच्यापुढे अशा ज्या काही राहतील त्यांना कुठलाही दयामाया दाखवली जाणार नाही, हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो। क्या लगता है मुआवजे के लिए कुछ सोचा है कि सरकार कुछ मुआवजे के लिए प्रशासन मुआवजे की तरफ बढ़ेगी? मुआवजा 2 तरीके का है। एक तो जो मुआवजा है महानगर पालिका देगी, उसके लिए ठहराव करना पड़ेगा, वो मेरे लेवल का है। दूसरा गवर्नमेंट को कलेक्टर प्रस्ताव भेज के गवर्नमेंट लेवल से जो हेल्प मिलेगी वो हेल्प मिलेगी। तीसरा इन लोगों के नाम जो है हम लोग भगोटा प्रमाण पत्र देके इनके ये लैंड पे इनके नाम लगा देंगे तो ये लैंड कोई बिल्डर को बेचा नहीं जाएगा। विरार पूर्वेच्या विजयनगर परिसरामध्ये 4 मजल्याची इमारत मंगळवारी रात्री 11:30च्या सुमारास कोसळल्यामुळे त्यामध्ये जे आहेत 25 ते 30 जण त्या इमारतीच्या मलब्याखाली आल्याची माहिती जी आहे समोर आली होती आणि त्यानंतर जवळपास आज दिवसभरामध्ये आहे प्रशासनाने 8 जणांचे बॉड्या ज्या आहेत ह्या बाहेर काढण्यात यश मिळवलेलं आहे। तर अजूनही 22 तास उलटूनही अजूनही रेस्क्यू कार्य हे सुरूच आहे। प्रशासनाच्या वतीने पूर्णतः ताकदीनिशी या ठिकाणी बचाव रेस्क्यू ऑपरेशन हे करण्यात येत आहे। परंतु परिसर जर बघितला तर परिसर हा पूर्ण दाटीवाटीचा परिसर आहे आणि अनाधिकृत बांधकामांनी व्यापलेला हा परिसर असल्यामुळे प्रशासकीय ज्या साहित्य आहेत JCP असेल त्याचबरोबर कोकलेन असेल हे कुठेही त्या इमारतीपर्यंत पोहोचत नसल्यामुळे प्रशासनाला खूप अडथळे येत होते आणि प्रशासनाने आज जे आहे जवळच्या अनधिकृत बांधण्यात आलेल्या चाळी ज्या आहेत त्या तोडून JCP आतमध्ये टाकून आज दिवसभरामध्ये 6 आणि काल 2 अशा 8 बॉड्या ज्या आहेत त्या ताब्यात घेऊन रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवलेल्या आहेत। एकंदरीतच पाहायला गेलं तर वसई विरार नालासोपारा परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट आहे आणि त्याआधी पालिकेने या इमारतीला धोकादायक म्हणून घोषित केल्यानंतरही बिल्डरने यावरती कोणतंही पाऊल उचललं नसल्यामुळे आज जी आहे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि निष्पापांचा यामध्ये बळी गेलेला आहे। ही जर परिस्थिती बघितली तर दाटीवाटीचा परिसर असल्यामुळे या ठिकाणी कोणतीही यंत्रणा
आपत्कालीन यंत्रणा ही पोहोचत नसल्यामुळे नागरिकांच्या आणि या ठिकाणच्या रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. प्रशासकीय यंत्रणा आताही सध्या घटनास्थळावरतीच आहे. ज्या बॉड्या ज्या आहेत त्या काढण्याचं काम देखील सुरू आहे. युद्ध पातळीवरती हे काम सुरू आहे. एकंदरीतच पाहायला गेलं तर या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण? प्रशासकीय अधिकारी, त्याचबरोबर या ठिकाणचे अनधिकृत बांधकाम करणारे बिल्डर यांच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहे. परंतु ही जी दुर्दैवी घटना घडलेली आहे यामध्ये जे आहे जवळपास 8 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे. जे एका लहानग्या चिमुकलीचा काल बर्थडे होता आणि त्या बर्थडेच्या निमित्ताने जे पाहुणे आले होते ते पाहुणे देखील त्याच मलब्याखाली अडकल्याची माहिती जी आहे समोर आलेली आहे. दिनेश सकपाळ वय 43, सुप्रिया निवळकर वय 38, लक्ष्मण सिंग वय 26, अर्णव निवळकर वय 14 आणि काल आरोही जोयल वय 24 आणि उत्कर्षा जोयल वय 1 वर्ष या मुलीचा वाढदिवस होता. आणि या 6 जणांची जे आहे ते नावं ओळख पटलेली असून अजूनही प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी काम करण्याची काम जे आहे सुरूच आहे. त्यामुळे जे आहे आता एकंदरीतच वसईविरा महापालिकेतल्या अनेक अनधिकृत बांधकाम आहेत आणि अति धोकादायक इमारती आहेत त्यावरती देखील प्रशासन कारवाई करणार का अशीच निष्पापांची जीव जाण्याची वाट बघणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, विरार.